आज आपण बनवणार आहोत क्रिसमससाठी स्पेशल डोनट्स। तर ते डोनट्स बनवण्यासाठी मी इथे हा 1/4 कप मेजरिंग कप घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मी 1/4 कप पाणी घेतलेला आहे आणि 1/4 कप दूध घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे। दूध आणि पाणी 1/4 कप घेतलेला आहे आणि ते मी थोडंसं कोमट करून घेतलेला आहे। आणि इथं 1/4 कपच साखर आहे। हा जो कप आहे ह्यानीच मी दूध, पाणी आणि ही साखर आहे ही मी वाटून घेतलेली आहे मिक्सरला। ही वाटल्यानंतर ही 1/4 कप घेतलेली आहे। ताजी साखर कधी पण दळून वापरलेली चांगली, जुनाट वास येतो जर पिठी साखर तुम्ही रेडीमेड आणली तर। आता आपण काय करणार आहोत, ह्या गरम झालेल्या दुधामध्ये हे दूध गरम आहे, मी हे गरम करून घेतलेलं आहे। कोमट होईपर्यंत आपण ह्याच्यात ईस्ट नाही टाकणार आहोत, नाही तर ईस्ट नंतर फुलत नाही। आता हे थोडंसं गरम आहे तर आपण ह्याच्यामध्ये ही 1/4 कप जी पावडरची केलेली आहे साखर, त्याच्यातला फक्त 1 चम्मच आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत। आणि ही जी साखर आहे ही आपण नंतर पिठामध्ये ॲड करणार आहोत, त्यामुळे ही आपण अशीच साईडला ठेवून द्यायची आहे। आणि ही साखर जी आहे तीही विरघळवून घ्यायची आहे या दुधामध्ये छानपैकी। आणि हे थोडंसं दूध जेव्हा तुमच्या बोटाला सहन होईल एवढं कोमट होईल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा ईस्ट टाकणार आहोत, म्हणजे 6 ग्राम ईस्ट टाकणार आहोत। मी तुम्हाला दाखवते, हे पहा, हे 1 चम्मच ईस्ट आपण ह्याच्यामध्ये नंतर टाकणार आहोत जेव्हा हे दूध जे आहे ते कोमट होईल तेव्हा। मी तुम्हाला हे सांगते, जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर काय करायचं, तर 1 वाटी घ्यायची आहे आणि वाटीचे 4 भाग करायचे आहेत समान। 4 भाग केले तर त्यातला 1 भाग आहे तो 1/4 भाग आहे, तो त्याच्याने आपल्याला दूध, पाणी आणि पिठी साखर घ्यायची आहे। तर चला आपण हे दूध थोडंसं कोमट करूया आणि मग ह्याच्यात ईस्ट टाकूया। हे पहा, आता छानपैकी आपलं हे दूध आता कोमट झालेलं आहे, छानपैकी झालेलं आहे। तुम्ही ह्याच्यात बोट घालूनही बघू शकता, जास्तही गार करायचं नाही, कोमट झालं की बास आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ईस्ट टाकूया। आपण पिठी साखर ह्याच्यात टाकलेली आहे 1 चम्मच, आता आपण हे 1 छोटा चमचा ईस्ट टाकणार आहोत। हे ॲक्टिव्ह ईस्ट आहे, जे एकदम बारीक दाण्यांचं ईस्ट असतं हे लगेचच ॲक्टिव्ह होतं, त्यामुळं ह्याला ॲक्टिव्ह ईस्ट बोलतात। हे आपण मिक्स करायचं आहे आणि थोडंसं फुलण्यासाठी हे ईस्ट असतं थोडंसं फुगतं, असं फेसाळ होतं 5 मिनिटांनी। तर आपण हे 5 मिनिटं असंच ठेवणार आहोत आणि मग हे पिठामध्ये मिक्स करणार आहोत। तर आज जे आपण डोनट्स बनवणार आहोत ते आहेत ग्लेज डोनट्स, ज्याला आपण एक कोटिंग देतो चॉकलेटची किंवा शुगर ग्लेज। ह्याच्यामध्ये तुम्ही सिंपल डोनटही बनवू शकता, ज्याला फक्त तुम्ही हेच डोनटची रेसिपी फक्त तुम्ही डोनट झाल्या त्याला वरून पिठी साखर एखाद्या चाळणीने टाका किंवा मग पिठी साखरेमध्ये तुम्ही घोळवू शकता जर तुम्हाला ग्लेज नसेल बनवायचं तर। आज आपण जे बनवणार आहोत ते चॉकलेट ग्लेज आणि सिंपल साधं जे ग्लेज असतं शुगर ग्लेज त्याचे बनवणार आहोत। आता हे असंच ठेवूया 5 मिनिटं आणि मग आपण पीठ मळून घेणार आहोत। हे पहा, आपलं ईस्ट किती छानपैकी आता फुगून आलेलं आहे, 5 मिनिटं झालेली आहेत। जे दूध आणि ईस्ट होतं ते किती छान फुललेलं आहे। आता इथे मी या मेजरिंग कपने, हा माझ्याकडे मेजरिंग कप आहे, त्याने मी 2 कप मैदा घेतलेला आहे डोनटसाठी। हा वजनी म्हणाल तर 300 ग्राम आहे आणि जर तुमच्याकडे कप नसेल तर वाटीने मेजर करा। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा म्हणजे टीस्पून, 1 पूर्ण टीस्पून, आणि नाश्त्याचा जर चमचा घेतला तर अर्धा चमचा मीठ घेणार आहोत, मीठ टाकणार आहोत आपण। आता हे मीठ छानपैकी मिक्स करूया। जी 1/4 कप पिठी साखर आपण ठेवली होती, थोडी आपण ईस्टमध्ये टाकली होती, बाकीची ठेवली होती, ती आपण मिक्स करायची आहे। मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा असा खड्डा करूया आणि ह्याच्यामध्ये ज्या कपने आपण 1/4 कप पिठी साखर, 1/4 कप दूध, 1/4 कप पाणी आणि त्याच कपने 1/4 कप दही घ्यायचं आहे आणि दही याच्यामध्ये टाकायचं आहे संपूर्ण। आणि आता हे आपण मिक्स करूया थोडंसं। आता हे मिक्स केलेलं आहे आपण। आता आपण हे जे ईस्टचं जे मिक्सचर आहे ते आपण पूर्ण डोला टाकून घेणार आहोत, दुधाचं आणि ईस्टचं। हे पहा, आता आपण हा डो छानपैकी मळायचा आहे।
आता हा डो आपल्याला तोपर्यंत मळायचा जोपर्यंत हा छान असा एक घट्ट गोळा बनत नाही तोपर्यंत। हे पहा हा डो हा एकदम चिकट झालेला आहे। मला ह्याच्यामध्ये दही आणि ईस्टचं मिश्रण टाकल्यानंतर 2 चमचे दूध आणखी लागलेलं आहे। खूप घट्ट जर तुम्हाला असा डो वाटला तर त्याच्यात थोडंसं दूध टाकून तुम्ही मळून घेऊ शकता। दूध नसेल तर पाणीही चालेल, पण शक्यतो दूधच टाका, त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते। आता पहा हा जो डो आहे हा हाताला चिकटत आहे, तर आपल्याला हा तोपर्यंत मळायचा आहे, ह्याच्यामध्ये ग्लुटन फॉर्म करायचं आहे जोपर्यंत हा हाताला चिकटणार नाही। तर कमीत कमी आपल्याला हा 6 ते 7 मिनिटं मळून घ्यायचं आहे, तरच तुमचे डोनट खूप फ्लफी आणि छान होतील। मी पीठ मळून घेतलेलं आहे, अजिबात हाताला चिकटत नाहीये। तर आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे। तर हे 2 टेबलस्पून बटर आहे, हे 2 टेबलस्पून बटर आहे, हे 1 आणि 2। आता हे आपण काय करायचं, हे ह्या डो मध्ये मळायचं आहे, नंतर टाकायचं। कारण तेच आहे की तुमचे डोनट सॉफ्ट फ्लफी आणि एकदम असे मऊसूत होण्यासाठी हे लास्टला टाकायचे आहे। आणि ह्याच्यातच हे पिठामध्ये हे मिक्स करायचे, एकजीव करायचं। हे सॉफ्ट बटर आहे, फ्रीजमधलं घेऊ नका थंड बटर, हे मऊ झालेलं बटर घ्यायचं आहे तुम्हाला, नॉर्मल रूम टेम्परेचरला जे असतं ते। जर थंड असेल फ्रीजमध्ये तर थोडा वेळ आधी काढून बाहेर ठेवा। आता आपण हे या डोमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण डोमध्ये हे मिक्स करायचं आहे, आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे पूर्ण। आता मी हे पूर्ण मिश्रण तुम्हाला मळून मग दाखवते डो। हे पहा मी पूर्ण बटर ह्या डो मध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता अजिबात हा डो बघा हाताला चिकटत नाही, बटरचं तेल दिसत असेल तुम्हाला हातात। आता हा डो आपल्याला कमीत कमी थोडा वेळासाठी 1.5 ते 2 तासासाठी तरी फुलण्यासाठी ठेवायचा आहे। फुलल्यानंतर आपण ह्याचे डोनट कट करणार आहोत, डोनट कट करून परत ते फुलण्यासाठी ठेवणार आहोत आणि मग डीप फ्राय करणार आहोत। तर हे पेशन्सचं काम आहे, पण खूप टेस्टी लागतात डोनट्स, त्यामुळे नक्की करा। आता मी हे झाकून ठेवते हा पिठाचा गोळा। एखादं सुती कापड ह्याच्यावरती टाका तुम्ही, किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये ठेवूनही तुम्ही ह्याला फुलण्यासाठी ठेवू शकता। हे पहा मी पातेल्यात तिथे डो ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण झाकण ठेवून हे कमीत कमी हे फुलून डबल होईपर्यंत आपण हे असंच ठेवणार आहोत। हाय व्ह्यूअर्स, हे पहा आपलं पीठ कसं फुललंय, तुम्हाला दिसू शकत असेल हे किती फुगून वर आलंय। तर आता आपण हे थोडंसं मळणार आहोत आणि मग डोनट करणार आहोत। डोनट कटरसाठी इथं माझ्याकडे डोनट कटर नाही, तर मी एक ग्लास घेणार आहे असा गोल कट करायला। त्याच्यामधलं होल कट करायला इथं मी औषधाचं टोपण वापरते, तुम्ही कुठलेही बॉटल कॅप वगैरे वापरू शकता। तर आता आपण हे पीठ मी तुम्हाला दाखवते कसं फुललंय। हे पहा जाडी तुम्ही बघू शकता, हे पहा। आता मी हे मळून ह्याचा गोळा करते आणि मग तुम्हाला दाखवते। पहा आता मी गोळा घेतलेला एक मोठा, तर आपण तो लाटणार आहोत। थोडंसं आपण पीठ टाकू येते, म्हणजे चिकटणार नाही पोळपटावरती। आणि आपण ह्याचा आता डोनट लाटूया। पातेलं मी साईडला ठेवते। डोनट हे जाडसरच असतात, त्यामुळे जादा पातळ लाटू नका। हे आपण परत लाटून हे डोनट फुलण्यासाठी ठेवणार आहोत। थोडा वेळ झाकून ठेवायचे आहेत एखाद्या ताटामध्ये काढून। हे पहा साधारण एवढ्या जाडीचे ठेवलेले आहेत, एखाद्या पिझ्झा बेसच्या जाडीचे। ठीक आहे, तुम्हाला जाऊन दाखवते मी किती जाड ठेवलेला आहे। हे पहा बघू शकता इतकं जाड ठेवलेलं आहे मी। आणि आता मी डोनट कट करणार आहे। जास्त पातळ लाटू नका, नाही तर डोनट फुलणार नाही, चपटे चपटे होतील। आता डोनट कट करूया। पहिले ग्लासाच्या साहाय्याने कट करा। तुमच्याकडे डोनट कटर असेल तर त्याने केलं तरीही चालेल, काही हरकत नाही। हे पहा आता बॉटल ही जी कॅप घेतली मी औषधाची ती घ्या
जर तुमच्याकडे हे नसेल तर तुमच्याकडं कुठल्याही बॉटलचं कॅप असू दे किंवा कसलंही छोटंसं झाकण त्याने पण तुम्ही कट करू शकता. हे पहा कट झालेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते उरलेलं आपण काढून टाकूया आणि आपल्या डो मध्ये परत मिक्स करूया आणि हा मधला भागही आपण काढून टाकायचा आहे. हे पहा बघू शकता तुम्ही आपले डोनट किती छान तयार झाले. इथे मी एक ताट घेतलं आहे. आता आपण हे ताटामध्ये ठेवणार आहोत. हे पहा असे काढून आणि हे आपण झाकून फुलण्यासाठी ठेवणार आहोत. जोपर्यंत हे डबल होत नाही साईज मध्ये तोपर्यंत आपण. हाय व्ह्यूअर्स, हे पहा मी डोनट लाटून आणि कापून घेतलेले आहेत. 2 ताटं भरून डोनट झालेले आहेत आपले. 300 ग्राम पिठापासून एवढं डोनट तयार झालेले आहे. आता आपण असे सुती रुमाल घ्यायचे आहेत किंवा कापड ओढणी काहीही घ्या तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते आणि हे असं आपण झाकून परत फुलण्यासाठी ठेवणार आहोत. कमीत कमी हे फुलतील आणि साईजने डबल होतील तेवढा वेळ, ज्यादा तर अर्धा किंवा 1 तास लागू शकतो कारण हा थंडीचा सीझन आहे. तर आता आपण हे ठेवून देऊया फुलण्यासाठी. उचलून एका ठिकाणी गरम जागी ठेवूया आणि मग आपण काय करणार आहोत, ह्या डोनटसाठी ग्लेज बनवणार आहोत. जर तुम्हाला ग्लेज नको असेल तर तुम्ही हे तळल्या पिठी साखरेमध्ये घोळवू शकता आणि ग्लेज जर बनवायची असेल तर आता त्याची रेसिपी आपण बघूया. हे पहा आता इथं ग्लेज बनवण्यासाठी इथं मी 2 भांडी घेतलेली आहे. एक आपण चॉकलेटचं बनवणार आहोत आणि एक बेसिक व्हाईट ग्लेज बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. म्हणजे साखर मी मिक्सरला दळलेली आहे बारीक आणि ती घेतलेली आहे 1 वाटी. तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर त्यांनी 1 वाटी घ्या. आता आपण बेसिकसाठी सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत 2-3 थेंब. हे पहा जास्त नाही घ्यायची आहे. हे पहा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे आपल्याला फ्लेवरसाठी. आणि आपण ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत 2 चमचे. आणि आपण हा ग्लेज मिक्स करूया. जर तुम्हाला घट्ट वाटलं तर मग तुम्ही परत ह्याच्यामध्ये आणखीन टाकू शकता दूध. आता हे मला घट्ट वाटतंय तर मी ह्याच्यात आणखीन 1 चम्मच दूध टाकते. आपण आणखीन 1 टाकूया चम्मच. अर्धाच टाकलेला आहे मी, पूर्ण टाकलेला नाहीये. जशी जशी ही साखर विरघळेल आपला ग्लेज जो आहे तो छान होईल. आपण थोडंच दूध टाकायचं आहे, जास्त एकदम टाकू नका नाहीतर पातळ होईल ग्लेज आणि राहणार नाही डोनट वरती. हे पहा आपला ग्लेज तयार आहे. हा तुम्ही ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत आपले डोनट फुलत नाहीये, तळून होत नाहीये तोपर्यंत हा आणखीन पातळ होईल. तर मग आता हा आपण मिक्स करून ठेवलेला हा आपला बेसिक जो क्लासिक ग्लेज असतो तो आहे. आता आपण हा साईडला ठेवूया. आता इथे आपण चॉकलेटचा ग्लेज करणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे ही कोको पावडर घेतलेली आहे. ही कोको पावडर जी आहे ही स्वीट नाहीये, ही अनस्वीटेंड आहे. म्हणजे ह्याच्यात साखर, काही कोको पावडर मध्ये पहिलीच साखर असते तर ही ती नाहीये, ही अनस्वीटेंड आहे.
तर आपण ह्याची 3 टेबलस्पून टाकणार आहोत. 1 वाटी पिठी साखरेला 3 टेबलस्पून टाकणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. कोणताही नॉर्मल चमचा घ्या तुमच्या घरातला. हे पहा इथे मी 3 चमचे घेतलेला आहे. आता आपण हे साईडला ठेवूया आणि पहिले ह्याला मिक्स करूया छानपैकी. कोको पावडर आणि ह्याला साखरेला. तुम्हाला जर डोनट सजवायचे असतील तर तुम्ही स्प्रिंकलर किंवा जेम्सच्या गोळ्या असं काही सजावट तुम्ही वापरू शकता, किंवा सोनेरी आणि असे सिल्वर कलरचे किंवा गोल्डन कलरचे बॉल्सही मिळतात छोटे छोटे, तेही तुम्ही सजवू शकता. हे पहा आता छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकूया थोडं थोडं करून. पहिले आपण 3 चमचे टाकून घेऊया आणि मिक्स करूया. बघू शकता तुम्ही अजूनही घट्ट आहे, तर 1 चम्मच परत टाकूया. आणखीन 1 चम्मच टाकूया. हे पहा इथे तुम्हाला अंदाजानेच काम करावं लागेल की किती लागतं आहे, त्या हिशोबानेच टाकावं लागेल. तुमची साखर कशी आहे, पिठी साखर आयसिक शुगर जर तुम्ही वापरत असाल तर त्याला कमी पाणी लागतं. ही आपण दळलेली साखर आहे. हे पहा अजूनही हे थोडंसं घट्टच आहे, तर आपण आणखीन 1 लास्ट चम्मच टाकणार आहोत. एवढं दूध बास आहे. छानपैकी फेटा. हे पहा, हे पहा फ्लोइंग कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे आपला ग्लेज तयार आहे. आपला बेसिक ग्लेज बघा. आणि हा कोकोचा आहे, चॉकलेटवाला. मी डोनटच्या प्रमाणे घेतलेला आहे हा 1 कप. जर तुम्ही जास्त पावडर शुगर किंवा हे घेतलं प्रमाण तर हे उरेल, त्यामुळे शक्यतो 1 कप घ्या. आता आपण हे ठेवून देऊया आणि डोनट तळायला घेऊया. हे पहा मी इथे तेल ठेवलेलं आहे डोनट तळण्यासाठी. आणि हे पहा आपले डोनट, हे बघा कसे फुगलेले आहेत, दिसतात तुम्हाला. पहिले किती चपटे होते, आता बघा कंप्लीट ह्याला 2 तास लागलेले आहेत फुगायला, कारण थंडीचं सीझन आहे तर हे लवकर फुलत नाहीत. तर तो जर उन्हाळा असेल तर लगेच काम होतं, अर्ध्या तासातच फुगतं हे पीठ. पण आता थंडी असल्यामुळे लवकर फुललेलं नाही आहे. तर आता तेल तापलंय का ते बघूया आणि डोनट तळायला घेऊया. एक छोटासा हा पीस आपण टाकून बघूया. हा तेल आपलं तापलेलं आहे. आपल्याला डोनट मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत, गोल्डन ब्राऊन करायचे आहेत दोन्ही बाजूनी. चला आता मग तळूया. 1 डोनट हलक्या हाताने सोडा. हे पहा मी डोनट्स टाकलेले आहे आणि मीडियम गॅसची फ्लेम आहे माझी. जास्त लोही करायची नाही आणि हायही करायची नाही. हळू मीडियम गॅसवर जर आपण डोनट तळले ना तर ते आपले आपच एकदम फुलतात छानपैकी. हे पहा कसे फुलले, ते जाळी आली वरती छान अशी. एका साईडने ह्यांना व्यवस्थित ब्राऊन होऊन द्यायचं आणि मगच आपण पलटायचं आहे, घाई करायची नाही आहे. हे पहा तुम्हाला रिंगच्या आत थोडा ब्राऊन कलर दिसत असेल, असा कलर दिसला की मग आपण पलटून घेणार आहोत. हे पहा
ह्यांना जास्त वेळ लागत नाही तळायला. हे पहा आपलं छोटं जे मी तळण्यासाठी टाकलं होतं पीठ किती छान फुललं आहे. काढून घेऊया साईडला. गोल्डन ब्राऊन कलर आल्याशिवाय आपण हे काढणार नाही आहोत. दोन्ही साईडने हवा आहे आपल्याला तो कलर. बेसिक कलर आहे आपल्या डोनटचा. हे बघा डोनट तळून झालेले आहेत. छान कलर आलेला आहे. आपण हे काढून घेऊया आता. इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यात मी काढून घेत आहे. हे पहा किती छान दिसतात ते. तर अशाच प्रकारे आपण सगळे डोनट तळून घेणार आहोत. अजून आपण एक थोडेसे 4-5 डोनट सोडून दाखवतो मी तुम्हाला तेलामध्ये. अलगद हाताने टाका, तेल उडू शकतं तुमच्या हातावरती. तळण्याची कामं तेल जपूनच करायची आहे. दोन ते 3 मिनिटातच आपले डोनट तळून झालेले आहेत. त्यांना जास्त वेळ लागलेला नाहीये आपल्याला तळायला. पहा एवढे मावलेले आहेत. मला वाटते आणखीन एक बसेल ह्याच्यामध्ये. आता आपण अशाच प्रकारे सगळे डोनट तळून घेऊया. आपले डोनट्स तळून तयार झालेले आहे. ही जी आपली बेसिक ग्लेज आहे ही घेतलेली आहे. आपण थोडीशी फेटायची आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण डिप करणार आहोत एक एक डोनट. तर मी तुम्हाला दाखवते. हे थंड झालेले आहेत डोनट. हे पहा किती छान सुंदर दिसतात ते. असं करायचं आहे आपल्याला डिप आणि ठेवत जायचं आहे ताटामध्ये. हे छान ग्लेज होतात हे डोनट. हे पहा असे. याच प्रकारे आपण चॉकलेटचेही करणार आहोत. ते डिप करायचं आहे. जर तुमच्याकडे एखादा रॅक वगैरे असेल तर त्याच्यावर तुम्ही एक्स्ट्रा शुगर निघण्यासाठी ठेवू शकता. ह्या शुगरची काळजी करू नका, ही लगेचच सुकते काही वेळातच. आता अशाच प्रकारे आपण चॉकलेटची ग्लेज करूया. मी तुम्हाला दाखवते. हे पहा चॉकलेट ग्लेज ही आपण फेटून घेतलेली आहे. काय होतं ही थोडीशी अशी घट्ट होऊन जाते तर पटकन तिला एक मिक्स द्यायचा आणि मग तुम्ही ती ग्लेज करू शकता. तर मला दाखवते. हे पहा ह्याच्या बाजूलाच ठेवत जाऊया आपण. ह्याच्यावर तुम्ही स्प्रिंकल्स, कलरफुल बॉल्स, गोल्डन सिल्वर बॉल्स काही लावू शकता. हे ना थोड्या आणखीन एक 10-15 मिनिटांनी ही साखर सुकून जाते. त्यामुळे काळजी करू नका. हे तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. हे एक 2-4 दिवस खूप छान राहतात. नंतर हे ड्राय व्हायला लागतात. त्यामुळे लवकरात लवकर संपवा हे डोनट्स. आता मी तुम्हाला ह्याची प्लेटिंग करून दाखवते. हे पहा मी इथे प्लेटमध्ये छान छान डोनट्स सजवलेले आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा बघू शकता तुम्ही. हे आहेत व्हॅनिला फ्लेवरचे जे आपले बेसिक ग्लेज आहे ती. आणि ही आहे चोको ग्लेज. मी तुम्हाला एक डोनट तोडूनही दाखवते. किती सॉफ्ट आणि छान झालेले आहेत. फ्लफी फ्लफी. मी प्लेटमधला न तोडता मी तुम्हाला एक डोनट तोडून दाखवते. किती सॉफ्ट झालेले आहे आपले डोनट. हा तुम्ही बघू शकता. एकदम असे जवळून दाखवते. एकदम असे स्पॉन्जी स्पॉन्जी झाले. हे बघा टेक्स्चर बघा तुम्ही याचं. बघा परत बाउन्स होतंय. हे कितीही वेळा दाबा. हे पहा परत हे ह्याचं टेक्स्चर
येते का? तर आपली डोनट किती फ्लफी झाली आहे तुम्हाला दिसत असेल. तर तुम्हीही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.